हम जाग रहे तेरे दीदार में रात भर, हम जाग रहे तेरे दीदार में रात भर, कहीं तो हमसे पहले सो न जाना, कहीं तो हमसे पहले सो न जाना. रोज 5 वाजता सोवाचा गावा न उठाचा गाव 9ला गाण मारून यावं लागते. तेरे पहले हम नहीं सोएंगे बिल्कुल चांद, लेकिन तू हमसे पहले सो न जाना. स्वयं 11 बंदर पाखाडी आणि जागमाता केल्वे रोड या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. श्री जागमाता केल्वे रोड या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. चला लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत. पाहू शकता नक्कीच खूप काही त्या ठिकाणी मनन चिंतन केलं जात आहे. स्वयं 11 बंदर पाखाडी, कारण इथून त्यांना परत खाली जायचं नाही. दोन्ही संघांना एक मोठा सामना होईल आणि या मोठ्या सामन्यामध्ये टेनिस क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रीडा रसिकांचं मी ज्ञानेश्वर चिकणे हार्दिक स्वागत करतोय. मित्र, आपण पाहत आहेत स्वर्गीय आनंदजी दिघे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय बाळ्यामामा चषक 2024 आयोजक राजेश धाकल्या पाटील आणि जय सोनोई वडूनवगर आजच्या रजनीतील शेवटचा सामना, आणि शेवटचा सामना अगदी अतितटीचा होईल यात शंकाच नाही. केल्वे रोड आणि स्वयं 11 बंदर पाखाडी या दोन संघामध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटला कीड लागली होती मॅच फिक्सिंगची, आणि टेनिस क्रिकेटला कीड जी आहे ती कॉम्प्रोची कीड आहे. अंडर 19 पासून 40+ आणि रेग्युलर क्रिकेटच्या गेली 12 वर्ष मी स्पर्धा कव्हर करतो, मात्र कॉम्प्रो झाल्याशिवाय कुठलीही फायनल खेळली जात नाही. तर मी तर म्हणेन की 40+ क्रिकेट खूप पुढे गेलेलं आहे. 40+ क्रिकेटमध्ये कधीच कॉम्प्रो होत नाही. हरा जिंका आम्हाला गरज नाही, फक्त आमच्यासाठी फायनल महत्त्वाची आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये खूप कॉम्प्रो मी बघितलेले आहेत. अगदी ट्रॉफी तुम्ही घ्या, आम्हाला पैसे द्या, किंवा आम्हाला ट्रॉफी द्या, तुम्ही पैसे घ्या, इतके कॉम्प्रो बघितलेले आहेत रेग्युलर क्रिकेटमध्ये. खरं तर टेनिस क्रिकेटला लागलेली ही कीड आहे कॉम्प्रोची. जाऊया आपण बाय द वे मैदानामध्ये. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. व्यासपीठावर थोडी शांतता ठेवा, व्यासपीठावर थोडी शांतता ठेवा प्लीज, कारण आवाज इथे कॅच होतोय. रोहित नार्वेकर आणि विवेक भंडारी ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. अजूनही 276 प्रेक्षक आपल्याला जोडले गेलेले आहेत. तर मी विनंती करेन नक्कीच व्यवस्थापन कमिटी आपण व्यासपीठावर नक्कीच शांतता राखा, कारण क्लिअर कट टेलिकास्ट जे आहे ते 276 आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे. निहिल गोलंदाजीची सुरुवात करेल. रोहित नार्वेकर विवेक भंडारी सलामीची जोडी. क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं फील्ड पोझिशन आपण बघूया. नक्कीच नेवाली एंड जिल्हा परिषद केंद्रशाला वडूनवगर एंड आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू राऊंड द विकेट. फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलेला आहे. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पाखाडी संघाने टीम पाखाडीने बंदर पाखाडीने नक्कीच श्रीगणेश केला धावसंख्येचा. द्या नक्कीच जय सोनाई वडूनवगर ही टीम आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. केवल पाटील यांचा नक्कीच खूप बोलबाला आहे. 9,000 तब्बल त्यांनी खर्च केलेले आहेत. लॉप केलेला आहे चेंडूला. ओहो, अगदी मारुतीच्या पद्धतीने आपण पाहतोय. उडी मारली होती
हवेमध्ये उडी मारली होती. चेंडू मात्र लॉंगॉन आणि लॉंगॉप यांच्यामधून जातोय सरळ सीमारेषा पार, चौकार. केवलचं प्रमोशन झालेलं आय थिंक 9,000 रुपये खर्च केल्यानंतर. बी मधून त्यांना कट केलेलं आणि ए मध्ये त्यांना प्रमोशन दिलेलं आहे. उद्या मोठ्या संख्येने इथे प्रेक्षक असतील वडूनगर गावचे. ओहो, चांगला ग्लान्स केलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पिछा करतायत. चेंडू पुढे की क्षेत्ररक्षक? यस, मात्र चेंडूने ही शर्यत जिंकलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चॉकलेट डे मधून आपण टेडी डे मध्ये आलेलो आहेत. आमच्या काळाचा जर चॉकलेट डे म्हटला ना, लेमन गोळ्या. आज आमच्या जर काळामध्ये चॉकलेट डे असता तर लेमन गोळ्याने आम्ही काम भागवलं असतं. बारीक गोळ्याने, चिरिंग चाक्याने काम भागवलं असतं. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू, चौकार. थँक्यू डीजे. प्रपोज करायला आम्हाला किती नक्कीच पापर बेळायला लागत असत. कारण एखाद्या लहान मुलांकडे चिठ्ठी द्या, त्याला सांगा जा तिच्याकडे चिठ्ठी पोहोचव आय लव्ह यूची. आता मात्र नाईस डीपी असं म्हटलं ना की समजा तुम्ही प्रपोज केलं, जेवली का म्हटलं की अजून पुढची पायरी. आणि तू वाटत नाहीस तू इतकी वयस म्हणजे इतकी छान दिसतेस असं म्हटलं की प्रपोजचं नक्कीच पुढची पायरी. 3 मुलांच्या आईलाही विचारलं जातं की वाटत नाही तू 3 मुलांची आई असं. हे सगळे डेचे फंडे आहेत मित्रांनो. आमच्या काळामध्ये 2च डे असायचे, एक रिपब्लिकन डे आणि एक इथे मात्र चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये आहे, इंडिपेंडन्स डे. त्यानंतर बऱ्याच वर्षामध्ये आम्हाला माहीत पडलं बर्थडे. 30 40 वर्ष झाली तरी बर्थडे माहीत नव्हतं. गोंडपाटावर जन्म झालेल्यांचे आज आपण बर्थडे बघतोय. अगदी मोठमोठे बॅनर लागले जात असतात. कुत्र्यांचे आणि बैलांचेही बॅनर बर्थडेचे लागले जात असतात. धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 14. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे, लॉफ केलेला आहे, जबरदस्त फटका आणि चेंडू जातोय कौ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. जबरदस्त फटका होता. षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 20. स्वयं 11 बंदर पाखाडी या संघाने जबरदस्त सुरुवात केलेली आहे. खरं तर हे डे वगैरे आहेत ना, भिकारी बनायचे फंडे आहेत. खरं तर 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे. 13 तारखेला एक आपल्यापर्यंत मी कविता पोहोचवेन, मात्र तोपर्यंत आपण धीर धरूया. 20 धावा धावपलकावर लागलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय फील्ड रिस्ट्रिक्शन नक्कीच फैलावलं गेलेलं आहे. पूर्ण ठाणे जिल्हा नव्हे, रायगड. फक्त जर पिसेकर यांची स्पर्धा सोडली तर कुठेही डे नाईट स्पर्धा सध्या सुरू नाही आहे. आणि पूर्ण प्रेक्षकांचा जो फोकस आहे तो या स्पर्धेवर आहे. गोलंदाज तयार नेवाळे यांकडून, राईट आर्म ओव्हर द विकेट. हिमेश घरत पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. सफाईदारपणे अगदी फील्ड केले गेलेले. रात्रीचं सत्र आहे. सध्या काय घडलेले काय होते माहिती आहे का? बापाला सांगितलं जातं तू दिवसा खेळ आणि पोरं रात्री खेळतात. कारण नक्कीच आयोजकांना माहीत असते
की वडिलांना रात्री दिसणार नाही आणि 40+ वाल्यांना सांगितलं जातं की तुम्ही दिवसा केला, रेग्युलर वाल्यांना सांगितलं जातं की तुम्ही रात्री केला पण खेळा. रात्रीच खेळ चाले. हिमेश ओहो हुक केलेला आहे, चांगला फटका आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. यस पंचांचा इशारा, षटकार. आमचे दिन्या आणि गण्या जे आहेत ना ते अगदी चौकन्ने असतात. ॲक्च्युली त्यांना समजलं की मायक्रोफोनची बॅटरी उतरलेली आहे आणि लगेच त्यांनी चार्ज केलं. स्वतःला नेहमी चार्ज करत असतात. खरं तर लहानपणी खूप उपवास केले दिन्या आणि गण्याने, त्याच्यामुळे त्यांची शरीरयष्टी अगदी सडपातळ राहिली. मात्र सडपातळ शरीरयष्टीवर खुश कोण असतात माहिती आहे का? रिक्षावाले. रिक्षामध्ये 3च्या जागी 5-5 सीट बसत असतात सडपातळ शरीरयष्टीचे. आणि नक्कीच सडपातळ शरीरयष्टीवर रिक्षावाले खूप खुश असतात. बाकी कोणाला आवडो न आवडो, रिक्षावाल्यांना खूप आवडत असतात. ओहो, इथे मात्र फ्लिक केलेला आहे. व्हॉट अ शॉट, जबरदस्त षटकार. बाल्या मामाचा चषक जसा टॉप लेवलला आहे ना, तसाच टॉप लेवलला आपण हा फटका बघितला. तब्बल 33 धावा दुरला, अगदी फटक्याचा दुरला. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला, स्विच हिट, चेंडू सातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. काल शेवटच्या सामन्यामध्ये टीम चौधरपाडाने जी बॅटिंग केली होती त्या बॅटिंगची आठवण येते. प्रतीक वाकडे याच्या बॅटमधून जबरदस्त 109 धावा संपन्न झाल्या होत्या पूर्ण दिवसामध्ये. आणि आज आपण पाहतो शेवटच्या या मॅचमध्ये त्याचप्रमाणे आग ओकत आहे बल्ला. नक्कीच विवेक रोहित नार्वेकर आणि विवेक भंडारी यांचा लाजवाब बॅटिंग. धावसंख्या धावपलकावर तब्बल 37 झालेले, दुसरं षटक मार्गस्थ. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू अगदी ब्लॉक आउटमध्ये निष्प्रभ केलेले फलंदाजाला सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 38 वर पोहोचलेली आहे. या खेळपट्टीवर ना आपण बघितले स्पिनर खूप कमी, मात्र फास्टर गोलंदाज या खेळपट्टीवर बरेचसे, आणि त्या फास्टर गोलंदाजांनी खूप मार खाल्ला. पंच केलेला आहे. नक्की स्टेअर कट, नक्की स्क्वेअर कट आपण पाहतोय. डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू सो मच. राजेश दाखले पाटील मुख्य आयोजक या स्पर्धेचे होते. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 42 धावा 21च्या सरासरीने जबरदस्त सुरुवात. त्यानंतर राजेश नागेश पाटील, निलेश मणेरे, भावेश भगत, अजय पाटील, मिलिंद पाटील, घनश्याम पाटील, परेश काबूकर, बादल पाटील, भागीरथ म्हात्रे, कुलदीप म्हात्रे, धीरज धुमाले, गिरीश पाटील, धितेश पाटील, दिनेश पाटील, दिनेश धुमाले, जितू पाटील, कैलास पाटील, केवल पाटील, मयूर म्हात्रे, मॅक चिकणे, मुकेश मुकादम, सचिन पाटील, निलेश अरविंद पाटील,
निलेश पाटील, यशवंत पाटील, यश पाटील, अंकुश पाटील, बंटू पाटील, राहुल केने, चिराग पाटील आणि विनीत जोशी या सर्वांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे. मागच्या 2 दिवसात मात्र जर बघितलं तर मी 30 ते 35 नावं घेतली आणि त्याच्यापैकी फक्त 10 ते 12च जण इथे उपस्थित होते. विनंती करेन सर्व व्यवस्थापक कमिटीला, जय सोनाई वडूनगर संघाच्या सर्व सदस्यांना की प्रत्येक दिवस देत जा. आपलं सहकार्य अतिशय मोलाचं आहे. जर जय सोनाई संघामध्ये तुम्ही खेळताना तर अशी जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये तुमचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं असतं. नयन पाटील एक मुख्य गोलंदाज, लेफ्टी के सामने लेफ्टी, परंतु पंच पंकज म्हात्रे यांचा इशारा येतोय वाईटचा. पहिला चेंडू आपण पाहतो ऑफस्टमच्या बाहेरचा, कुठे ना कुठे दिशा भरकटलेला चेंडू. सूरज काबूकर आम्हाला जॉईन होत आहेत. वेलकम सूरज काबूकर. परेश काबूकर. ओ इथे मात्र आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषेवर राहुल केने इन ॲक्शन पुढच्या वर्षासाठी. भगीरथ म्हात्रे मला वाटते बी मध्ये खेळतील यावर्षी. ए मध्ये? ओ माय गॉड. नाही, उद्या आमच्याकडे टीम पोचवा. ए मध्ये कोण खेळेल, बी मध्ये कोण खेळेल ते तुम्ही सांगता, आम्हाला कुठे माहिती आहे. विनोदाचा भाग सोडून देऊया नक्कीच. बाय द वे क्रिकेटकडे लक्ष देऊया. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र झेल सुटला जातोय. जीवनदान मिळते फलंदाजाला. सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर लागली ती तब्बल 45, बिनबाद 45. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या आपण पाहतोय. रोहित नार्वेकर आणि विवेक भंडारी ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि या जोडीने आतापर्यंत 46 धावांची भरभक्कम 45 धावांची भरभक्कम सलामी दिलेली आहे. शॉर्ट पिच चेंडू हुक केलेला आहे. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय नेवालीमध्ये. षटकार. पडता जगामध्ये तुम्ही कुठेही जा, कितीही मोठे व्हा, आगरी भाषा कधीही सोडू नका. गोलंदाज तयार. ओहो, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात. जाळ्यामध्ये अडकलेल्या लॉंग ऑन सीमारेषेवर फलंदाज बाद. लागलेली ती 51, 50 पूर्ण झालेले. तर आपली भाषा सोडू नका मित्रांनो. आगरी भाषा ही अशुद्ध भाषा नाही आहे. आगरी भाषेला एक बाज आहे, आगरी भाषेला एक स्वर आहे आणि आगरी भाषेला स्वतःचं अस्तित्व आहे. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, कितीही मोठे व्हा, आपली आगरी भाषा सोडू नका, आगरी अस्मिता सोडू नका. जर साऊथमध्ये तुम्ही गेलात ना, तिरुपतीपासून कन्याकुमारीपर्यंत, तर त्यांची साऊथची भाषा ते कधीही सोडत नसतात. प्रादेशिक भाषा. तुम्ही त्यांच्या पुढे कितीही इंग्रजी बोला, कितीही हिंदी बोला, परंतु त्यांची भाषा ते कधी सोडत नसतात. आणि त्याच अनुषंगाने मी सांगतोय की आपल्या आगरी भाषेला नक्कीच तुम्ही कधीही अंतर देऊ नका. आगरी जापा आणि आगरी जपा. मयूर ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म. इथे मात्र फक्त फ्लिक केलेलं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर लागली ती 52. तिसरं षटक मार्गस्थे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चांगली धावसंख्या 52.
कालचा रेकॉर्ड मला तरी वाटते मोडला जाईल चौधरपाडा संघाचा. शेवट 74चा टार्गेट होता लोकांचा. शेवटच्या सामन्यामध्ये 71 केल्या होत्या. इथे मात्र हा संघ 71च्या पुढे जातोय का शेवटच्या सामन्यामध्ये? वाईट नाही वाईटचा इशारा होतो पंच पंकज म्हात्रे सरांचा. रिव्हर्स स्वीप, जबरदस्त शॉट, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट स्विच हिट. लांब क्रिकेट खेळायला आलोय आम्ही, इतक्या लांब फक्त नक्कीच गोट्या खेळायला आलो नाहीयेत असा संदेश या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी दिलेला आहे. स्वयं 11 बंदर पाखाडीच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 षटकामध्ये तब्बल 59 धावा केल्या जात आहेत. रात्रीचं सत्र आहे मित्रांनो, हे दिवस नाहीये. दिवसा आपण नक्कीच इमॅजिन करू शकतो की इतक्या धावा 3 षटकामध्ये होऊ शकतात, परंतु हे रात्रीचं सत्र आहे. ओर द विकेट गोलंदाज, हो हो हो, या शॉटवर काय बोलावे. स्टँड अँड डिलेवर, चेंडू जातोय जातोय सीमारेषा पार, षटकार, रॉकेट शॉट. ए टीम आमच्या पर्यंत पोहोचलेली आहे. नक्कीच आपल्यापर्यंत मी पोहोचवेन. जय सोनवाई वडूनवगर. हो, इथे मात्र चांगला चेंडू आहे. हाफ वॉली दिली होती आणि डॉट जातोय. बऱ्याच कालानंतर आपण पाहतोय डुबते को तिनके काही सहारा, डॉट जातोय आणि डॉटने धावसंख्या मात्र वाढत नाहीये. धावसंख्या धावपलकावर लागलेली आहे ती 65-65. हो, जबरदस्त फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. चेंडू खाली, झेल सुटतोय, दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव कंप्लीट. मोठा सामना आहे आणि या मोठ्या सामन्याचा दबाव आपण पाहतोय नक्कीच क्षेत्ररक्षकांवर. हे टीम आमच्यापर्यंत पोहोचली होती, मात्र भावेश भगतने डिलीट केली लगेच. शेवटचे 3 चेंडू, धावसंख्या धावपलकावर 67. रजनी क्रिकेटमध्ये इतक्या धावा होऊ शकतात हा विश्वास संघाना लाभलेला आहे. पुल केलाय, पॉवरफुल आहे का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये तैनात. काऊ कॉर्नर सीमारेषेवर एक उत्कृष्ट झेल घेतला जातोय आणि फलंदाज फेल. पुढची जी टीम आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे नक्कीच जय सोनई वडूनगर ए, त्याचे कॅप्टन परेश काबूकर आहेत. बीचं पण कॅप्टन आणि एचं पण कॅप्टन. काय करावं समजत नाही. गिरीश पाटील, घनश्याम पाटील, राजा पाटील, धीरज धुमाले, भावेश भगत, भगीरथ म्हात्रे, परेश काबूकर, स्वतः कॅप्टन विनीत जोशी, निलेश पाटील, चिराग पाटील आणि दिनू पाटील. क्या बात आहे. आणि या सर्वांना गाईड करतील परेश काबूकर. गोलंदाज तयार, कडक शॉट आहे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्यामधून चौकार.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 72 धावा कालच्या लास्टच्या मॅचचा नक्कीच पहिल्या इनिंगचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. काल शेवटच्या सामन्यामध्ये 71 धावा केल्या होत्या चौधरपाडा संघाने. 72 धावा झालेल्या तिथे. आणि हा षटकार जातोय सीमारेषा पार. श्रीजाग माता केल्वे रोड या संघासमोर ठेवलेले. देवा सांग ना कवा तुम्हाला पावाचा ना कवा माझा लगीन व्हावाचा. देवा सांग ना कवा तुम्हाला पावाचा ना कवा माझा लगीन व्हावाचा. माझे जोरीचे पोरांना 3-3 पोरावली. माझे जोरीचे पोरांना 3-3 पोरावली. काही कानवी तर बोलते चौथ्याची पण तयारी केली. आता मिनी कवर त्यांचे बारशान जेवाचा. देवा सांग ना कवा तुम्हाला पावाचा ना कवा माझा लगीन व्हावाचा. एक होती म्हणून माझे पक्की बघाची कॉलेजला वलून वलून. एक होती म्हणून माझे पक्की बघाची कॉलेजला वलून वलून. पण पन्नासनी समाजला कवा गेली ती बिजाचे मागे पलून. आजकालचे पोरींवर कसा कोणी भरोसा ठेवाचा. देवा सांग ना कवा तुम्हाला पावाचा ना कवा माझा लगीन व्हावाचा ना कवा माझा लगीन व्हावाचा. ज्यांची लग्न व्हायची आहेत त्यांच्यावर हा डायलॉग नव्हता, ही म्हणजे कविता होती. आणि नक्कीच 2018 साली 2018 साली नक्कीच भिवंडी आगरी महोत्सवामध्ये ही कविता मी पेश केली होती. वेलला नक्कीच शेवटच्या सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तब्बल 24 चेंडूमध्ये 79 धावांचं लक्ष्य. इथे प्रयत्न करावे लागतील जागमाता केल्वे रोड संघाला. आणि जागमाता केल्वे रोड संघाला आम्ही जागे आहोत हे सांगून द्यावे लागेल. जबरदस्त बॅटिंग आज बघितली. 8 चेंडूमध्ये 25 केल्या रोहित नार्वेकरने. 8 चेंडूमध्ये 25 केल्या विवेक भंडारीने. आणि त्याला सौरभ सिंग मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता यानेही आपण पाहतोय की तब्बल 9 धावांचं योगदान दिलं. आणि प्रणय कोळी यांनी 10 धावांचं योगदान दिलं. पहिलं षटक जे ठरलं निहिलचं 20 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये हिमेश गरजच्या 22 धावा आल्या. नयन पाटीलच्या तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. आणि हार्दिक गरजच्या चौथ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. बंटू यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच बॅटिंग करणारी टीम, सध्या बॅटिंग करणारी टीम जर विन होते तर येस. आणि श्री जागमाता केल्वे रोड असे या बॅटिंग करणाऱ्या टीमचं नाव आहे. काल शेवटचा सामना एकतर्फा झाला होता. नक्कीच हा सामना एकतर्फा होऊ नये ही प्रेक्षकांची नक्कीच इच्छा आहे. कारण प्रेक्षक बघा 2:57 झालेले आहेत तरी प्रेक्षक जागलेले आहेत. आणि त्यांची अशी अपेक्षा आहे की नक्कीच
जागमाता केल्वेरोड या संघाने लढत द्यावी. यस, एक तरफा प्रेम और एक तरफा गेम बिलकुल नुकसानदेह हो सकता है. परेश काबूकर यांनी आमच्यापर्यंत डायलॉग आणलेला आहे. त्यांचा एकतर्फा प्रेम त्यांना खूप भोवलाय. राऊंड द विकेट. पहिला चेंडू स्विच. ओ माय गॉड, ओ माय गॉड. बाल्या मामा चषकातील सर्वोत्कृष्ट झेल आपण पाहतोय. व्हॉट अ कॅच. तर नक्कीच आयोजकच या ठिकाणी डीजे डान्स करतायत. 10 मिनिटं डान्सला दिली जातील. एन्जॉय एन्जॉय. फॅन्टॅस्टिक. फ्रायडे नंतर सुपर सॅटरडे सुरू झालेलं आहे. चॉकलेट डे मधून आपण टेडी डे मध्ये आलेलो आहोत. आमच्या काळामध्ये टेडी बाहुल्या बिवल्या काही नव्हतं. आमच्या काळामध्ये होतं तो तात्या विंचू. ओम भट स्वाहा. मात्र गोलंदाज तयार. प्रवीण कोळी पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केलेला आहे. सनसनाटी निर्माण केलेली आहे. मिहिल केनीला पहिल्या चेंडूवर बाद केलेले आहे. इथे नवीन फलंदाज खेळपट्टीवर हार्दिक. जीत पाटील आणि हार्दिक ही जोडी खेळपट्टीवर आहे. राऊंड द विकेट. हळू सोडला होता, हळू सोडला होता चेंडू. कुठे ना कुठे आपण पाहतो चेंज ऑफ पेस केला होता. यस, ऑपरेटिंग चांगली केल्यास 100 रुपयांचं पारितोषिक दिनू आणि गणू यास. बंटू आहे तिथे. डीजे बंटू. राऊंड द विकेट गोलंदाज. हाही हळू सोडलेला चेंडू आणि स्विंग बघा, स्विंग बघा. रात्रीच्या वातावरणाचा इथे फायदा घेतोय. खेळपट्टीचा फायदा घेतोय गोलंदाज. काय जबरदस्त जबरदस्त अँगल डिलिव्हरी. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह आउट स्विंगर टाकतोय, त्या आउट स्विंगरची आठवण व्हावी असा हा चेंडू होता. आणखी एक मात्र इथे दिशा कुठे ना कुठे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर होती. यस, काय करेल या चेंडूवर फलंदाज. यस, चेअर बॉय. मला वाटते चेअर गर्ल गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी येतील. मात्र इथे चेअर बॉय आलेले आहेत. परेश काबूकर, अजय पाटील, वेदांत पाटील. हुक करण्याचा प्रयत्न. समोर अगदी चेंडू पडला होता. मला वाटते त्यांनी डाय फेकली असती तर मैदानाला खड्डा पडला असता. असो, मजाकचा भाग सोडून देऊया. बघा, जिंदगी आहे ना जी आपली, ती मजाक मस्तीवर चालू नाही मित्रांनो. तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत हे बघितलं जात नाही. तुमचा थाट बाट कसा असतो ना ते बघितलं जातं. थाट बाट असा असावा की घरी तुमच्या नक्कीच पेट्रोलच्या विहिरी आहेत, असा थाट बाट असावा. ट्राय केलंय. चांगला चेंडू होता. सिंगल येणार नाहीये. बजाव डीजे मास्टर. बघतोय की आयोजक व्यवस्थापक अगदी इतकी जल्लोषामध्ये डान्स करत आहेत. क्या बात आहे.
नक्कीच. फायदा तोटा बघितला जात नाही, एन्जॉय किती केलं जात आहे ते बघितलं जात आहे. परेश काबूकर सर्वांना गाईड करतायत. गोलंदाज तयार. दुसरं षटक किरण घेऊन येतोय. आशेचे किरण. शॉर्ट पिच चेंडू. हाफ पूल आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात. मात्र सिंगल शिवाय काही येणार नाहीये. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागली ती दोन. फक्त आणि फक्त दोन. पॉवर प्लेचं षटक संपलं. एक आली. कालच्याच सामन्याप्रमाणे आपण पाहतोय नक्कीच हाही सामना अगदी एकतर्फा होईल. कारण कालही शेवटचा सामना एकतर्फा झाला होता. अगदी नीरस सामना. यूट्यूब युजरही कमी झाले होते. शेवटचा चेंडू टाकला तेव्हा फक्त 5 युजर होते. तरी सुद्धा 70 जण पाहतायत. मला वाटते यांचा प्रेमभंग झाला असेल जे बघतायत त्यांचा. फुलटॉस चेंडू. चांगला झेल. चांगला झेल. आणखी एक फलंदाज फेल बजाव. मला वाटतं या मैदानाचा इतिहासच लिहून ठेवलेला आहे की शेवटचा सामना एकतर्फा होईल. कालही एकतर्फा झाला. आजही आपण पाहतोय फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावामध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज साहिल. साहिल म्हणजे किनारा. साहिलला आपल्या संघाला किनाऱ्यावर न्यावंच लागेल. सामना जरी जिंकला नाही तरी मात्र दाखवून द्यावं लागेल साहिलला की आम्ही प्रतिकार नक्कीच केला. लढणं आवश्यक मित्रांनो. आयुष्यामध्ये 100 वेळा तुम्ही पडता, मात्र ते पडता पडता तुमचं लढणं खूप आवश्यक असतं. पडून हरण्यापेक्षा लढून हरणं कधीही चांगलं असतं. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड ऑन क्षेत्रामधून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. सिंगल कंप्लीट झाली. भावेश भगत आज खूप एन्जॉयमेंट केली भावेश भगतने. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. अगदी फलंदाजाचे इरादे छेदणारा चेंडू. बिल्कुल किरण यहाँ पर आशा की किरण दिखाते हुए फिर से एक बार तैयार होते हुए ने वाले एंड से राइट आर्म ओवर द विकेट. हालांकि अभी तक सिर्फ 3 रन आ चुके हैं. इस बार फुल टॉस था. गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑफ की ओर और एक और विकेट गिरता हुआ यहाँ पर. एक विनोद आठवला. 2 मैत्रिणी आपसामध्ये नक्कीच हितगुज करत होते, बोलत होते. एक सांगत होते एकीला, का ग तुम्ही चॉकलेट डे साजरा केला नाही. ती म्हणाल की मला डायबिटीज आहे आणि त्याचंही दाढ दुखते, आम्ही चॉकलेट डे साजरा केला नाही. म्हटलं तू चॉकलेट डे साजरा केला नाहीस का. ती म्हणाली माझा गाय छाप खातो, मी चॉकलेट डे कसा साजरा करू. यस, विमल केसरी खातोय, चॉकलेट डे कसा साजरा करू. आणि त्यामुळे त्यांचा चॉकलेट डे फसला. आज टेडी डे आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू. पुल करण्याचा इरादा होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. डॉट चेंडू जातोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे मोरेचं. आमच्या विभागामध्ये शांताराम मोरे नक्कीच आमदार आहेत. मात्र हे मोरे
अगदी चांगली गोलंदाजी करत आहेत. मोरेचे दोन्ही चेंडू गेले कोरे. अगदी दोन्ही चेंडू डॉट आपण पहिले पाहिलेत. एक तरफा सामना, एक तरफा सामना, एक तरफा प्यार और एक तरफा मैच बिल्कुल पसंद नहीं आता दर्शकों को. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट चेंडू. 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत मोरेने. सिंगल घेण्याचा प्रयत्नही केलेला नाहीये. सॉरी, सिंगल घेतलेले आहे आणि सिंगलच्या मदतीने फक्त 4 धावा. लो स्कोर या स्पर्धेचा लागतोय की काय श्री जहागमाता खेलवे रोड या संघाच्या नावावर. इथे हुक केलेलं आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, चौकार येईल. चेंडू द्या, चेंडू द्या, चेंडू द्या. त्यानेच घेतलं. त्या भाव्याने 3 तर घेतल्या. 4 धावाने धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. गोलंदाज तयार. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. 3 षटक संपल्याने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लागले. अगदी सेम सिच्युएशन कालच्या रजनीमध्येही होती. शेवटचा सामना अगदी नीरस झाला होता. हाराकिरी पत्करली होती. जर्मनी आणि जपान या 2 देशामध्ये युद्ध सुरू होतं. जर्मनीने अणुबॉम्ब टाकला, त्यानंतर जपानच्या विमानाने हाराकिरी पत्करली. स्वतः जर्मनीच्या लोकसंख्येमध्ये म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन जपानचे विमान स्वतः पायलटांनी पाडले आणि जर्मनीच्या लोकसंख्येचं नुकसान केलं. त्याला हाराकिरी म्हटलं जातं आणि ही हाराकिरी पत्करली आहे. फुलटॉस चेंडू, फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर लागते ती 16. मित्रांनो, उद्या ठीक 9 वाजता मास्टर 40+ रणसंग्राम येथे सुरू होणार आहे. मास्टर 40+ सर्व संघांनी वेळेवर हजर राहायचं आहे. लॉप केलेल्या चेंडूला स्लॉग स्वीप, षटकार येतोय. दिवा विस्ताना जसा मोठा व्हावा ना, तसंच या सामन्यामध्ये दिसतंय. सो मच. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात. झेल कलेक्ट करू शकले नाहीत. ड्रॉप झाला झेल. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावर लागल्या त्या 23. पुल केला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल होतोय आणि फलंदाज फेल. इचारान जिंदगी खपली, जेव्हा सुकट हणली तेव्हा मांदेली खपली. 23 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू आहे.
जेन्युइन इन स्विंगर. या बॉलला जर 6 मारला तर रविवारी पार्टी. या चेंडूवर जर षटकार मारला तर रविवारी जयेशकडून जयेशकडून पार्टी. क्या बात आहे. आजच्या रजनीचा शेवटचा चेंडू षटकार खेचतोय की काय. हो मात्र षटकार खेचता आलेला नाहीये. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतोय की सामना विजय संपादन करतोय स्वयं 11 बंदर पाखाडी. हार्दिक हार्दिक अभिनंदन.